देशात पुन्हा लॉकडाऊन होणार, लॉकडाऊन होणार, लॉकडाऊन होणार. सध्या तुम्ही या बातम्या रोज न्यूजवरती बघत आहात, यूट्यूबवरती बघत आहात आणि इतर सोशल मीडियावरती बघत आहात की पुन्हा लॉकडाऊन होणार. तर हे बघा, पुन्हा लॉकडाऊन होणार का? मोठी बातमी समोर आलेली आहे आणि अशी माहिती समोर आलेली आहे ना, की आता एक प्रकारे तुम्ही म्हणाल की ही वेगळीच माहिती आहे. अशी माहिती तुम्ही बघितलीच नसेल. हे बघा, पुन्हा लॉकडाऊन होणार का? काय आहे मोठी बातमी? सध्या जी चर्चा चालू आहे की देशात पुन्हा लॉकडाऊन होणार, कारण बिकट परिस्थिती झालेली आहे. गॅस तुटवडा असो, पेट्रोल डिझेल तुटवडा असो किंवा इतर काही गोष्टींमुळे पुन्हा लॉकडाऊन होणार असं सध्या तुम्हाला इतर चर्चा, इतर लोक बोलत आहेत, इतर बातम्यांमध्ये माहिती किंवा इतर सोशल मीडियावरती माहिती मिळत आहे. परंतु खरं काय आहे आणि आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, पुढील 1 मिनिटात अशी माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, तुम्हाला कोणीच सांगणार नाही. बघा, पुन्हा लॉकडाऊन होणार का? चला समजून घेऊया या संदर्भात संपूर्ण माहिती. मोठी बातमी समोर आलेली आहे. हे बघा, तर इराण आणि इस्रायल जे काही युद्ध चालू आहे, इराण, इस्रायल, अमेरिका यांचं, यामुळे भारतावरती 100% परिणाम झाला आहे. 100% काय, 1001% परिणाम झालेला आहे. आणि हे बघा, मोदी साहेबांनी काय म्हटलं होतं की जे काही पुन्हा आपल्याला कोरोना सारखं लढायचं आहे असं मोदी साहेबांनी म्हटलं होतं. त्यामुळे राज्यात एकच हे खडबड उडालेलं आहे. राज्यात काय, संपूर्ण देशात खडबड उडालेला आहे की पुन्हा लॉकडाऊन होणार का? परंतु काय माहिती आहे समजून घेऊया. आणि तसेच तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या महत्त्वाच्या बातम्या पाहायला भेटणार आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, तर इराण इस्रायल जो वार आहे त्यासाठी भारतासाठी ही स्थिती चिंताजनक आहे असं मोदी साहेब म्हणत आहेत. युद्ध थांबले नाही तर देशावर त्याचे गंभीर परिणाम होणार, पीएम मोदी यांनी म्हटलेलं आहे. बघा, नरेंद्र मोदी साहेबांनी काय म्हटलेलं आहे, हे जर युद्ध असं चालू राहिलं तर हे भारतासाठी जे आहे एक चिंताजनक असणार आहे असं मोदी साहेबांनी म्हटलं. आता हे बघा, चिंताजनक का असणार आहे, त्यामागील जी काही माहिती आहे ती माहिती समजून घेणं फार गरजेचं आहे. ट्रम्प साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांना फोन केला. हे बघा, ट्रम्प साहेबांनी ना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना फोन केला आणि काय माहिती समोर आली बघा. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की जागतिक नेत्यासोबत भारताची चर्चा सुरू आहे. काय सुरू आहे? चर्चा सुरू आहे. सर्व देशांसोबत चर्चा सुरू आहे आणि 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आला होता. तसेच श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचाही फोन आला. दोन्ही नेत्यांनी शिपिंग मार्ग सुरक्षित ठेवण्यावर भर दिला. हे बघा, जो काही शिपिंग मार्ग आहे जिथून जहाज वगैरे येतात, तो मार्ग सुरक्षित ठेवण्यावर भर देण्यात आलेला आहे. दुसरीकडे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काल संध्याकाळी इराणच्या राजदूतांशी, हे बघा, इराणच्या राजदूतांशी थेट भेट घेतली आणि वेस्ट एशियातील सध्याच्या संघर्षावर चर्चा केली. हे बघा, चर्चा वगैरे चालू आहे आणि ट्रम्प साहेबांनी मोदींना फोन देखील केला होता आणि जो शिपिंग मार्ग आहे तो सुरक्षित ठेवण्यावर भर चर्चा झालेली आहे. आता बघा महत्त्वाची माहिती. आता सध्या लॉकडाऊन होणार, लॉकडाऊन होणार, ही जी काही चर्चा चालू आहे ती कशामुळे चालू आहे तुम्हाला सांगतो मी. हे बघा, ही ती माहिती आहे. या माहितीमुळेच सध्या चालू आहे की लॉकडाऊन होणार, लॉकडाऊन होणार. हे बघा काय माहिती आहे. हे बघा, तर इराण इस्रायलचं युद्ध चालू आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि हे इराण इस्रायल युद्धाच्या झडा भारतालाही बसत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात ज्या पद्धतीने साथ दिली तशी साथ यापुढच्या काळातही द्या असे आव्हान केल्यानंतर पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय, याचे शंकेने नागरिकांनी पंपावर गर्दी करायला सुरुवात केली. काय झालं की मोदी साहेबांनी जसं म्हटलं की आपल्याला ज्या पद्धतीने आपण कोरोना काळात लढा दिला त्याच पद्धतीने लढा आपल्याला द्यायचा आहे असं मोदी साहेबांनी म्हटल्यानंतर काय झालं, पेट्रोल पंपावरती गर्दी झाली. पेट्रोल खरेदीसाठी लोक तुफान गर्दी करू लागले. परंतु इथे बघा, अरविंद तराड अध्यक्ष, हे बघा, अरविंद तराड अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डिझेल असोसिएशन, त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, वाहनधारकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा आहे. डेपोतूनही मागणी तसा पुरवठा होत आहे. बघा, डेपोतूनही मागणी तसा पुरवठा होत आहे असं इथे अरविंद तराड साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अफवांवरती विश्वास ठेवू नका. ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी म्हटलं त्यामुळे पंपावरती गर्दी व्हायला सुरुवात केली. तर हे बघा, मोदी साहेबांनी जस्ट ते एक सांगितलेलं आहे.
ज्या पद्धतीने म्हणजे असं तुम्ही एकच दम अशी गर्दी करू नका आणि एकच दम तुम्ही साठवून घेऊ नका काही पण वस्तू. काही जण काय करत आहेत की असं वाटत आहे काही जणांना लॉकडाऊन होईल त्यामुळे गॅस सिलेंडरच्या टाक्या भरून ठेवत आहेत घरात. त्यानंतर काही जण काय करत आहेत पेट्रोल पंप वरती जाऊन भरपूर पेट्रोल खरेदी करत आहेत, भरपूर पेट्रोल घेत आहेत, डिझेल टाक्या भरून घेत आहेत बघा. तर असं करायचं नाही तुम्हाला. एवढा पण तुटवडा आपल्या भारतात झालेला नाही आणि सर्व काही व्यवस्थित होणार आहे, कारण ट्रम्प साहेबांनी मोदींना फोन केलेला आहे, मोदी साहेबांना फोन केलेला आहे. सर्व गोष्टींवरती चर्चा होत आहेत आणि सर्व काही व्यवस्थित सुरळीत होणार आहे. त्यामुळे ज्या काही बाकीच्या अफवा चालू आहेत त्या अफवांपासून दूर राहा. आलं लक्षात? आता बघा महत्वाची माहिती ते. आता हे बघा काय झालेलं आहे, 2 लिटरच पेट्रोल काही पेट्रोल पंपावर ना तुम्हाला सकाळी बघा पेट्रोल पंपावर सकाळी वाहनधारकांना मागेल तेवढे पेट्रोल मिळत होते. मात्र गर्दी वाढत असल्याने हे बघा गर्दी वाढल्याने पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापनाने केवळ 2 लिटर पेट्रोल देण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात वाद झाले. काय झालं की 2च लिटर पेट्रोल द्या असा निर्णय झाला म्हणजे काही पेट्रोल पंपावरती, कारण गर्दी तुफान होत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपवाल्यांनी निर्णय घेतला की 2च लिटर पेट्रोल देऊ आम्ही पेट्रोल पंपवर, असे निर्णय घेण्यात आले काही ठिकाणी. कारण गर्दीच तेवढी येत आहे ना, लोकांना वाटत आहे की बंद होईल संपूर्ण, पेट्रोल मिळणार नाही आणि एकच दम भरपूर साठवून घेत आहेत, टाक्या भरून घेत आहेत पेट्रोलचे. त्यामुळे असं उद्भवत आहे. त्यामुळे या गोष्टींचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आता महत्वाचं म्हणजे हे बघा, पुन्हा लॉकडाऊन होणार का? तर असं काही मोदी साहेबांनी म्हटलं नाही की लॉकडाऊन होईल आणि संपूर्ण देश बंद होईल, असं कुठेही सांगितलं नाही. फक्त ज्या पद्धतीने आपण लढा दिला, कारण आयात निर्यात बंद आहे, त्यामुळे मोदी साहेबांनी तसं सांगितलं की ज्या पद्धतीने आपल्याला तेव्हा आयात निर्यातचा प्रॉब्लेम येत होता, सेम तसंच प्रॉब्लेम आता सध्या तरी थोडाफार तसा येत आहे. परंतु आपल्याकडे जे काही आतापर्यंत साठा आहे तो आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुरेल तेवढा साठा आहे, परंतु पुढे चालून परिस्थिती जरी युद्ध चालूच राहिलं तर परिस्थिती तशी होऊ शकते हालाकीची थोडी. तसं त्यांनी तो एक इशारा त्यांनी दिलेला आहे. लॉकडाऊनची घोषणा त्यांनी केलेली नाही, किंवा लॉकडाऊन झालं आजपासून लॉकडाऊन झालं नाही, बंद राहील ते बंद राहील असं त्यांनी कुठलीही घोषणा केलेली नाही, एवढं लक्षात ठेवा. आता महत्वाची बातमी हे बघा, आता शेतकरी भावांसाठी जबरदस्त माहिती आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेचे 2,000 रुपये खात्यात जमा झाले, लगेच चेक करा. हे बघा शेतकरी भावांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता आल्यानंतर आता शेतकरी भावांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे जे काही 2,000 रुपये ते खात्यात जमा झालेले आहेत. सर्व शेतकरी भाऊ पुन्हा खुश झालेले आहेत, कारण पुन्हा त्यांच्या खात्यामध्ये म्हणजे नमोचा हप्ता पण देण्यात आला आहे. पीएम किसानचा मिळाला, आता नमोचा हप्ता पण वाटप करण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर एक माहिती अजून आहे आपल्याकडे, ती माहिती पण आपण समजून घेऊया. तर बघा 1 एप्रिल पासून पॅन कार्ड मध्ये मोठे बदल करण्यात येणार आहे. जाणून घ्या काय 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 बदल होणार. आधार व्यतिरिक्त आणखीन कोणते कागदपत्रे लागणार. पहिले तुम्ही जरी पॅन कार्ड काढायला जात होते तेव्हा तुम्हाला आधार कार्ड लागत होतं, परंतु आता 1 एप्रिल पासून पॅन कार्डच्या नियमामध्ये बदल होत आहे, मोठे बदल. आणि आता तुम्हाला मतदार ओळखपत्राची गरज आहे. जन्म प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, हायस्कूल म्हणजेच इयत्ता 10वीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक असू शकते. ओके, 1 एप्रिल पासून पॅन कार्ड जरी तुम्हाला बनवायचं असेल तरी मोठे बदल त्यामध्ये करण्यात आले आहे. पहिले आधार कार्डवर पण होत होतं, परंतु आता या गोष्टी लागणार आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या. चला ठीक आहे, आणि जी माहिती आज आली होती ती संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली मी. आणि ज्या पद्धतीने सध्या सोशल मीडियावरती किंवा इतर ठिकाणी ज्या बातम्या तुम्ही बघत आहात की पुन्हा लॉकडाऊन होईल, तर हे बघा आयात निर्यात बंद आहे, त्यामुळे थोडा गोष्टींचा परिणाम देशावरती होत आहे. मान्य आहे, गॅस सिलेंडरचा परिणाम होत आहे किंवा पेट्रोल डिझेलचा परिणाम होत आहे, परंतु लॉकडाऊन झालं किंवा लॉकडाऊन होईल असं कुठेही कोणी असं स्पष्ट सांगितलं नाही. मोदी साहेबांनी पण तसं स्पष्ट सांगितलं नाही. त्यांनी फक्त हे सांगितलेलं आहे, जर युद्ध सतत असं चालू राहिलं तर आपल्यावरती याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपण व्यवस्थितपणे सावधगिरीने संपूर्ण गोष्टींना हाताळायचं आहे. ज्या पद्धतीने आपण मागच्या वेळी कोरोनामध्ये सर्वांनी साथ दिला, त्याच पद्धतीने यावेळेस पण तसा साथ आपल्याला सर्वांचा मिळायला पाहिजे असं त्यांनी मत व्यक्त केलं. चला ठीक आहे, तुम्हाला काय वाटत आहे कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला महत्त्वाची माहिती मी सांगत असतो. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.